सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण. या मराठी व्याकरणातला भाग आपण पाहणार आहोत वाक्य आणि त्याचे प्रकार. तुम्ही म्हणाल हे तर आपलं झालेलं आहे आपलं, कारण गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचा उद्देश्य आणि विधेय, उद्देश्य विस्तार आणि विधेय विस्तार ह्या आपण बघितलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. पण पुन्हा एकदा वाक्य आणि त्याचे प्रकार शिकण्यापूर्वी आपण त्याची पुन्हा एकदा उजळणी घेणार आहोत. तर पहिल्यांदा बघणार आहोत आपण वाक्य म्हणजे काय. अर्थपूर्ण शब्दसमूहाला काय म्हणतात? वाक्य म्हणतात. म्हणजे तुम्ही शब्दसमूह कसेही ठेवलेत पण त्या शब्दांच्या मांडणीला अर्थ नसेल तर त्याचं वाक्य तयार होणार नाही. थोडक्यात काय, आपल्या बोलण्यात अनेक वाक्य एकामागून एक असतात आणि ती सर्व वाक्यांची मांडणी अर्थपूर्ण असते. म्हणजे थोडक्यात काय, अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते. आता वाक्याचे दोन भाग असतात. प्रत्येक विधानाचे दोन भाग असतात. आता तुमच्या लक्षात येईल हे आपलं झालेलं आहे. आपण त्यांची काय घेतोय, पुन्हा एकदा उजळणी घेतोय. याचं कारण असं आहे की आपण वाक्यांचे प्रकार पाहताना उद्देश आणि विधेय हे पुन्हा त्याचा उल्लेख करावा लागणार आहे. त्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. उद्देश आणि विधेय. तर प्रत्येक वाक्याचे म्हणजेच विधानाचे दोन भाग असतात. एक म्हणजे उद्देश आणि विधेय. तर आता उद्देश म्हणजे काय बघा, उदाहरण आहे रमेश खेळतो. आता या वरील वाक्यामध्ये आपण कोणाविषयी बोललेला आहे? रमेश. रमेश खेळतो. तर रमेश हे काय आहे? कर्ता आहे. कारण त्याच्याविषयी आपण बोललो तो कोण असतो? कर्ता असतो. आणि म्हणून रमेश हे काय आहे? उद्देश आहे. उद्देश म्हणजे काय, तर आपण वाक्यामध्ये जो कर्ता असतो, ज्या विधानामध्ये ज्याच्याविषयी बोललं जातं, जे विधान केलं जातं, ज्याच्याविषयी तो कोण असतो? कर्ता असतो. आणि कर्ता म्हणजेच काय असतं? उद्देश असतं. आता पुढे रमेश कोणती कृती करतो? म्हणजेच उद्देशाविषयी जे बोलले गेले आहे. म्हणून खेळतो हे काय आहे? विधेय आहे. म्हणजेच काय, रमेश खेळतो या वाक्यामध्ये, या विधानामध्ये रमेश हे उद्देश आहे आणि खेळतो हे क्रियापद जे आहे. बरोबर ना? उद्देशाविषयी आपण जे बोललो तो काय करतो रमेश? तर खेळतो. तर खेळतो उद्देशाविषयी आपण बोललेलो आहे ते काय असतं? विधेय असतं. आता पुढे बघायचं आपण उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार. आता पुढील वाक्य बघा, नीट लक्ष देऊन बघा. वाक्य असं आहे, पांढरे कपडे घालून रमेश रोज सकाळी क्रिकेट खेळतो. पांढरे कपडे घालून या शब्दांनी, तर पांढरे कपडे घालून कोण? तर रमेश. रमेश हे काय आहे? उद्देश आहे. कारण रमेश हा कर्ता आहे. बरोबर आहे ना? या रमेशविषयी, रमेश या उद्देशाविषयी काय विस्ताराने बोललेलं आहे? तर तो पांढरे कपडे घालून. म्हणून रमेशविषयी म्हणजेच उद्देशाविषयी, रमेश हे उद्देश आहे. या उद्देशाविषयी अधिक विस्ताराने जे बोलले गेलेले आहे, काय बोललेले गेले आहे? पांढरे कपडे घालून. आणि म्हणून पांढरे कपडे घालून हे काय आहे? उद्देश विस्तार आहे. तसेच रोज सकाळी क्रिकेट या शब्दांनी खेळतो. खेळतो हे काय आहे? विधेय आहे. बरोबर ना? या विधेयाविषयी काय विस्ताराने बोलले गेलेले आहे? तर तो खेळतो. तर काय करतो? खेळतो. रोज सकाळी क्रिकेट खेळतो. आणि म्हणून रोज सकाळी क्रिकेट याला काय म्हणतात? विधेय विस्तार आहे. बरोबर? हा विधेय विस्तार आहे. थोडक्यात काय, आपण मागच्या भागामध्ये उद्देश, विधेय, उद्देश विस्तार, विधेय विस्तार हे आपण शिकलेलो आहे. त्याच्यावरचा आपण प्रश्नसुद्धा सोडवलेले
आहे. पण ही काय आहे आपली विद्यार्थी मित्रांनो? उजळणी आहे. म्हणजे यावर आधारित तुम्हाला कसा प्रश्न विचारला जातो हे तुम्हाला मी मागच्या भागामध्ये त्याचा अभ्यास दिलेला आहे. वाक्य देतील, त्या वाक्यातील उद्देश आणि विधेय विचारतील. तसंच उद्देश विस्तार आणि विधेय विस्तारसुद्धा विचारतील. तर लक्षात आलेच असेल तुमच्या आता अजूनही व्यवस्थित की उद्देश आणि विधेय आणि उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार कसा वाक्यातला ओळखायचा. आता आणखी आपण उदाहरणं बघणार आहोत. पाऊस पडला. पाऊस हे उद्देश आहे आणि पडला हे काय आहे? विधेय आहे. पण तेच वाक्य आपण बघा खाली, कालच्या रात्री पाऊस धो धो पडला. बघा, कालच्या रात्री पाऊस हे काय आहे? उद्देश आहे. या उद्देशाविषयी अधिक काय सांगितलं? कालच्या रात्री, म्हणून ते काय आहे? उद्देश विस्तार आहे. आणि पडला तर कसा पडला तो? धो धो. पडला हे विधेय आहे आणि पडला याचा विधेय विस्तार काय आहे? धो धो आहे. तसंच आणखी एक उदाहरण बघूया. मोर नाचतो. मोर हे उद्देश आहे आणि नाचतो ही विधेय आहे. आपला सुंदर पिसारा फुलवून मोर रानात थुई थुई नाचतो. आता लक्ष द्या, मोर या उद्देशाविषयी, मोर या उद्देशाचा विस्तार काय आहे? आपला सुंदर पिसारा फुलून. आणि नाचतो या विधेयाविषयी काय आहे? विधेय विस्तार रानात थुई थुई. आता आपण उजळणी बघितलेली आहे. उद्देश आणि विधेय, उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार. आता आपण आजच्या व्याकरणाच्या भागाला आपण जाणार आहोत. ते म्हणजे आपण जे काय आज शिकणार आहोत ते म्हणजे वाक्यांचे प्रकार. आता वाक्यांचे प्रकार दोन प्रकारे असतात. एक म्हणजे वाक्यांचे प्रकार वाक्याच्या अर्थानुसार 4 प्रकार पडतात. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. बरोबर? लक्षात घ्या, वाक्यांचे प्रकार हे 2 प्रकारे पडतात. एक अर्थावरून आणि एक त्याच्या रचनेवरून. तर आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत, आत्ता आपण बघणार आहोत पहिल्यांदा वाक्याच्या अर्थानुसार 4 प्रकार पडतात. 4 प्रमुख प्रकार पडतात. पहिलं आहे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्यामध्ये काय असतं? केवळ विधान केलेले असते. म्हणजे एकच कर्ता आहे. बघा, मी दररोज शाळेत जातो. मी नियमितपणे अभ्यास करतो. वरील वाक्यात केवळ एकच विधान आहे, एकच क्रिया आहे आणि एकच कर्ता आहे आणि म्हणून त्यांना काय म्हणतात? विधानार्थी वाक्ये म्हणतात. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. हे ते एकदम सोपं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रश्नार्थी वाक्य एकदम सोपं असतं ओळखायला. कसं ओळखायला सोपं असतं? ज्या वाक्याच्या शेवटी काय असतं? प्रश्नचिन्ह असतं आणि त्या वाक्यानुसार त्या वाक्याच्या अर्थामध्ये काय असतो? प्रश्न विचारलेला असतो. तुझ्या शाळेचे नाव काय आहे? तू कधी अभ्यास करतोस? वरील वाक्यात काय केलेलं आहे? प्रश्न विचारला आहे, म्हणून ते काय आहे? प्रश्नार्थी वाक्य. तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं? उद्गार चिन्ह आलेलं आहे. बघा, खाली उदाहरणं बघा. शाबास. शाबासच्या पुढे काय आहे? उद्गारार्थी चिन्ह आहे. आपण विरामचिन्ह या भागाचा अभ्यास केलेला आहे. विरामचिन्हामध्ये प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, अर्धविराम, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह ही सगळी आपण विरामचिन्हांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर शाबास, जिंकलात तुम्ही. आहाहा, किती सुंदर देखावा आहे. थोडक्यात काय? उद्गारार्थी वाक्यामध्ये बरोबर भावनेचा उद्गार असतो. बरोबर की नाही? की अबब, अरे रे, आहाहा, अशा प्रकारचे उद्गार
हे शब्द वापरले जातात. आणि म्हणजे थोडक्यात काय, केवळ थोडक्यात काय, ते या वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्हांचा काय केला जातो, वापर केला जातो. वरील वाक्य शाबास, आहाहा हे भावनेचे काय आहेत, उद्गार आहेत. आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, त्या वाक्यांना उद्गारार्थी वाक्य. पुढचं आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये काय केलेले असते, आज्ञा किंवा आदेश दिला जातो. वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षातच येतं की त्या वाक्यामध्ये काय केलेले, आज्ञा केली आहे किंवा आदेश दिला आहे. रोज अभ्यास करा, सर्वांनी रांगेत उभे राहा, नीट लक्ष देऊन ऐका. बरोबर आहे की नाही. अशा वाक्यामध्ये काय केलेले असते, आज्ञा दिलेली असते. म्हणजे ज्या वाक्यातून आज्ञा किंवा आदेश दिलेला असतो त्या वाक्यांना काय म्हणतात, आज्ञार्थी वाक्य. तर अशा प्रकारे वाक्याच्या अर्थानुसार वाक्याचे किती प्रकार पडतात, 4. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. आता वाक्यांचे प्रकार रचनेवरून बघा 3 पडतात. अगोदर जे आपण 4 बघितले ते अर्थानुसार आहेत, हे आहेत रचनेनुसार. तर रचना म्हणजे काय, तर वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे प्रमुख 3 प्रकार पडतात. एक आहे केवल वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 संयुक्त वाक्य. तर आपण पहिल्यांदा केवल वाक्याचा अभ्यास करणार आहोत. आता या केवल वाक्याचा अभ्यास करताना बघा तुम्हाला काय दिसतंय तिथे, उद्देश आणि विधेय वाक्याबद्दल आपण ओळखले आधी पहिल्यांदा. आणि म्हणूनच मी अगोदर वाक्यांचे प्रकार शिकवण्याच्या अगोदर मी काय घेतली, तुमची उजळणी ह्याच्यासाठीच घेतली, उद्देश आणि विधेय. पाऊस रात्रभर पडला, पाऊस हे काय आहे, उद्देश आहे. आणि रात्रभर पडला हे काय, विधेय आहे. थोडक्यात काय, जेव्हा वाक्यात एकच, हे महत्त्वाचं आहे, एकच उद्देश व एकच शब्द मी उच्चारला आहे बघा. जेव्हा वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते तेव्हा त्यास काय म्हणतात, केवल वाक्य म्हणतात. आता हे केवल वाक्य हे विधानार्थी असू शकतं, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारचे ते असू शकते. फक्त काय लक्षात ठेवायचं, त्या वाक्यामध्ये काय असतं, एकच उद्देश व एकच विधेय असते. दुसरं आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये बघा, जेव्हा वाक्यात 2 किंवा अधिक विधाने उभयान्वयी अव्ययानी. आता उभयान्वयी अव्यय हे अगोदर तुम्ही शिकलेले आहात. उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात आणि त्यातील एक विधान हे दुसऱ्यावर अवलंबून असतं. बघा, जेव्हा तेव्हा, जेव्हा पाऊस पडला तेव्हा रान ओले झाले. म्हणजे रान ओले झाले केव्हा, जेव्हा पाऊस पडला. म्हणजे एका वाक्यावर एक वाक्य मुख्य असतं आणि त्याच्यावर दुसरं वाक्य अवलंबून असतं. जसे पेरावे तसे उगवणार, बरोबर आहे की नाही. करावे तसे जसे करावे तसे भरावे. वरील वाक्यात पाऊस पडला हे मुख्य वाक्य आहे, बरोबर ना. या पाऊस पडला तेव्हाच रान ओलं झालं आहे. म्हणजे पाऊस पडला हे मुख्य वाक्य आहे आणि त्या मुख्य वाक्यावर रान ओले झाले हे काय अवलंबून आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, गौण वाक्य. थोडक्यात काय, पाऊस पडला, जेव्हा पाऊस पडला तेव्हा रान ओले झाले, बरोबर. आणि म्हणजे मिश्र वाक्यामध्ये जेव्हा, तेव्हा, जर, तर अशा प्रकारच्या शब्दांचा वापर केला जातो. ते काय असतं, मिश्र वाक्य असतं. जर, तर, जेव्हा, तेव्हा. लगेच त्याच्या खाली बघा तिसरं संयुक्त वाक्य. आता मिश्र वाक्यामध्ये जे उदाहरण घेतलं तेच संयुक्त वाक्यामध्ये घेतलं, पण संयुक्त वाक्यामध्ये घेताना तिथे काय केलेलं आहे, जेव्हा तेव्हा हा शब्द काढून टाकला आणि
कशाने केलेला आहे? आणि व परंतु म्हणून या उभयान्वयी अव्ययांनी ती जोडली जातात. बघा, पाऊस पडला आणि रान ओले झाले. बघा, मिश्र वाक्यामध्ये जेव्हा पाऊस पडला तेव्हा रान ओले झाले, आणि तेच वाक्य संयुक्त वाक्यामध्ये आपण काय केलं? आणि या उभयान्वयी अव्ययांनी जोडलं. पाऊस पडला आणि रान ओले झाले. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, मिश्र वाक्यामध्ये जर, तर, जेव्हा, तेव्हा, जसे, तसे. कळलं? जसे करावे तसे भरावे. बरोबर की नाही? जसे, तसे, जेव्हा, तेव्हा, जर, तर या शब्दांचा वापर केला जातो. आणि संयुक्त वाक्य ओळखायला आणखी सोपं असतं. संयुक्त वाक्यामध्ये दोन वाक्य ही आणि व परंतु म्हणून अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असते. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? एकदम सोपं आहे हे वाक्यांचे प्रकार ओळखायला, की केवळ वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश व एकच विधेय असतं. तर मिश्र वाक्यामध्ये जर, तर, जेव्हा, तेव्हा अशा प्रकारे एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं. आणि संयुक्त वाक्यामध्ये आणि व परंतु म्हणून अशा उभयान्वयी अव्ययांचा वापर करून ती दोन वाक्ये जोडलेली असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे वाक्यांचे प्रकार आपण शिकलेले आहोत, की वाक्यांचे प्रकार अर्थावरून 4 आहेत आणि रचनेवरून 3 आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे? स्वाध्याय सोडवायचा आहे. आता हा स्वाध्याय बघा. पुढील वाक्यातील उद्देश व विधेय ओळखा. बरोबर की नाही? आता एक तुम्हाला फक्त तोंडी सांगते. सर वर्गात आले. उत्तर बघा, उद्देश या ठिकाणी काय येणार? या वाक्यामध्ये काय आहे? कर्ता कोण आहे? सर. उद्देश हे काय? सर. आणि विधेय काय आहे? आले. तर अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामध्ये फक्त वाक्यातील उद्देश व विधेय ओळखायचा आहे. आणि प्रश्न दुसरा त्याच्या खाली बघा, पुढील वाक्यांतील उद्देश विस्तार व विधेय विस्तार ओळखा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार ओळखायचा आहे. तर हा स्वाध्याय तुम्ही छान अक्षरामध्ये, बरोबर ना, वहीमध्ये सोडवायचं आहे. आता पुढचा बघूया स्वाध्याय. बघा, पुढील प्रश्न तिसरा आहे, पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. आता इथे तुम्ही वाक्यांचे प्रकार ओळखायचे आहे. पहिलं वाक्य बघा, कोणते फुल सुंदर आहे? लगेच तुम्हाला ओळखता आलं हे वाक्य. या वाक्याची शेवटी काय आहे? प्रश्नचिन्ह. आणि म्हणून हे वाक्य कोणतं आहे? प्रश्नार्थ वाक्य. अशा प्रकारे वाक्यांचे प्रकार तुम्हाला ओळखायचे आहेत. चौथा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून लिहा. आता इथे तुम्हाला उत्तर दिलेली आहेत. वाक्य कोणतं आहे? बरोबर ना? जर अभ्यास केला तर पास होशील. बघा, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, जर, तर, जेव्हा, तेव्हा अशी जेव्हा शब्द येतात तेव्हा ते कोणतं वाक्य असतं? कोणतं वाक्य असतं ते? कोणतं वाक्य असतं? जर, तर असं म्हटलं ते वाक्य कोणतं असतं? बरोबर ना? मिश्र वाक्य असतं. तर अशा प्रकारे प्रश्न चौथ्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तुम्ही योग्य पर्याय निवडून ते उत्तरं लिहायचं आहे आणि हा स्वाध्याय सुद्धा सोडवायचा आहे. आता वाक्य आणि वाक्यांचे प्रकार हे सोडवल्यानंतर तुम्हाला आणखी एक छोटासा भाग आपण शिकणार आहोत. तो म्हणजे समानार्थी शब्द. त्याला पर्यायी शब्द असेही म्हणतात. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही अगदी दुसरीपासून काय चौथीपासून सुद्धा समानार्थी शब्द शिकलेला आहात. आता समानार्थी शब्द म्हणजे काय? एकाच शब्दाचे बघा अर्थ किती वेगवेगळे असतात. ते एका शब्दाला पर्यायी शब्द असतात. त्याला काय म्हणतात? समानार्थी शब्द. आता पुढील वाक्य बघा, लक्ष द्यायचंय. पहिलं वाक्य आहे, क्रांतिकारकांनी देशासाठी आपले जीवन अर्पण केले. जीवनच्या खाली अधोरेखित केले. दुसरं वाक्य आहे, देशभक्तांनी देशासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. आयुष्य या शब्दाखाली
अधोरेखित केले आहे. तिसरं वाक्य आहे, गाडगे महाराजांनी हयातभर समाजसेवा केली. आता या तिन्ही वाक्यामध्ये बघा, जीवन, आयुष्य, हयातभर या सर्वांचा अर्थ म्हणजे काय असतं? जीवन म्हणजेच काय आहे? आयुष्य म्हणजेच काय आहे? हयात. म्हणजे वरील सर्व अधोरेखित शब्द एकाच अर्थाचे आहेत. थोडक्यात काय? एकाच अर्थाच्या शब्दांना काय म्हणतात? समानार्थी शब्द किंवा पर्यायी शब्द असे म्हणतात. आणि म्हणूनच जीवन या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत? आयुष्य, हयात. अशा प्रकारे तुम्हाला या समानार्थी शब्दांची बघा मी यादी दिलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित वहीत लिहून काढायची आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण परीक्षेला नुसतं वहीत लिहून चालणार नाही आहे ते, तर त्याचा अभ्यासही करायचा आहे, ते पाठांतर करायचं, वाचन करायचं आहे. परीक्षेला आपल्याला समानार्थी शब्द विचारणार आहे. आता बघा, अपमान या समानार्थी या शब्दाला समानार्थी शब्द किती आहेत बघा? अवमान, अनादर. आता या यादीमधले अनेक शब्द तुम्हाला गेलेले सुद्धा आहे, पण पुन्हा एकदा आपण त्याची काय करणार आहोत? उजळणी करणार आहोत. बघा अजून आहेत. तर अशा प्रकारे आज आपण काय बघितलं? वाक्य म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर उद्देश्य, विधेय, उद्देश विस्तार, विधेय विस्तार याची उजळणी आपण पुन्हा एकदा घेतली. त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार बघितले. अर्थावरून 4 असतात आणि वाक्यांच्या रचनेवरून 3 असतात. त्याचा आपण अभ्यास केला. त्याच्या खालचा तुम्हाला मी स्वाध्यायसुद्धा दिलेला आहे, तोही सोडवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण समानार्थी शब्दांची यादी तुम्हाला मी दिलेली आहे, ती सुंदर अक्षरामध्ये लिहायची आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. तर ह्या समानार्थी शब्दांची सुद्धा तुम्हाला मी काय दिलेलं आहे? स्वाध्याय दिलेला आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. आता बघा, पहिला आहे, परीक्षेला तुम्हाला समानार्थी शब्द कशा प्रकारे विचारतील ते लक्षात द्या. समानार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे आहेत आणि याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे आणि तो वहीवर सुंदर अक्षरात लिहून तुम्ही पाठवायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.